हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो माहिती आहे का, म्हणजे आज ना मी खूप लेट व्हिडिओला सुरुवात करते आहे. माझं मनच होत नव्हतं. मोबाईल घेऊन बसले सकाळी सकाळी आणि जंतर मंतरवरचे व्हिडिओ बघत बसले. टी व्ही लावली की तेच, यूट्यूब लावा, इंस्टाग्राम ओपन करा, काहीही बघा, फक्त तेच ते चाललं आहे. कधी खूप हसायला येतं, कधी खूप रडायला येतं. आणि जेव्हापासून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला ना, तेव्हापासून बघा बोलता बोलता घुसबंप येत आहेत, अंगावर काटे येत आहेत माझे. म्हणजे मीही एक आई आहे. उद्या माझीही मुलं शिक्षणासाठी बाहेर पडतील, त्यांचंही भविष्य आहे. आणि आज या मुलांसोबत म्हणजे काय चाललेलं आहे, अगदी 12, 13, 14 वर्षापासूनची मुलं मुली तिथे महिन्यापासून जंतर मंतरवर आहेत. आणि आज माझ्या भावनांचा उद्रेक का झाला सांगते. पाऊस यायला लागला ना, मी व्हिडिओ बघत होती आणि असं धस्स झालं मला, देवा पाऊस नको पडू देऊ, बिचारे मुलं तिथे उघड्यावर आहेत महिन्याभरांपासनं. काहीतरी असेही व्हिडिओ पाहण्यात आले. पोलीस लोक, अधिकारी लोक मस्त ताडपत्रीचे मंडप टाकून त्यामध्ये बसलेले आहेत आणि छोटे छोटे मुलं बिचारे 12, 13, 15, 18, 20 रस्त्यावर बसलेले आहेत भर पावसामध्ये. आणि खरंच अंगावर काटे येतात. आजकालच्या पिढीला आपलं कसं आहे, आजकालची पिढी खूपच नाजूक आहे, ओव्हर सेन्सिटिव्ह आहे किंवा भावनिकच नाही आहे. त्यांना कोणाचं काही पडलेलं नाही, स्वार्थी आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे किती सर्व गोष्टी आपण ऐकतो ना, कळत बोलूनही जातो. पण सॅल्यूट यार या झेनझी पिढीला. म्हणजे बघते आहे ना व्हिडिओ, इतक्या साऱ्या मुलीही आहेत प्रोटेस्टमध्ये, ते मुलं त्यांनाही प्रोटेक्ट करतात. आणि किती क्रिएटिव्हली त्यांचं जे आहे प्रोटेस्ट चाललेली आहे. हसणं, रडणं, खाणं पिणं तेही एकमेकांशी आता म्हणजे आपण असं म्हणतो, आधी आपण किती मिळून मिसळून राहायचं. आजकालची ही पिढी एकलकोंडी झालेली आहे, कारण प्रत्येकाला एक एक दोन दोनच मुलं आहेत. सो त्यामुळे ही पिढी एकलकोंडी आहे, कोणाला कोणाचं काहीच पडलेलं नाही. पण किती छान एकमेकांना समजून घेत आहेत, किती छान एकमेकांना सांभाळून घेत आहेत. क्रिएटिव्हली सर्व परिस्थिती त्यांनी किती छान हाताळलेली आहे. अगदी खेळीमेळीचं वातावरण तिथे म्हणजे त्यांनी सर्व तयार केलेलं आहे. इतका मार खाल्ला, कुणाच्या रक्तात डोक्यातून असं रक्त सांडतंय, कुणाच्या हातावर असा हात जाईल एवढाल्या म्हणजे जखमा झालेल्या आहेत. आणि म्हणजे मला तर त्या आईंविषयी वाटते ज्यांची मुलं तिथे आहेत. खरं सांगते, म्हणजे ते बघून मी इतकी रडले ना आज, म्हणजे काय बोलू असं मला झालं होतं. म्हणजे मला काहीच सुचत नव्हतं, मी काहीच शूट केलं नाही. माझ्या डोक्यात तेच ते विचार की उद्या माझंही मूल तिथे असू शकतं, किंवा जिथे ज्यांची मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांची घरात काय कंडिशन असेल, मुलं कशी झोपतायत, कशी खातायत, कशी पितायत, आणि त्यांच्यासोबत कसं तिथे बिहेव होत आहे, काय मागतायत ते मुलं. फक्त स्वतःचा अधिकार का सरकारला काय जमीन मागायला गेलेत का, लाडक्या बहिणीसारखे आम्हालाही 1000 द्या, 2,000 द्या, की काही ओरबडून घेत आहेत, काहीच नाही ना. आणि ते फक्त स्वतःच्या हक्काचं मागतायत की नीट परीक्षा तुमच्या चुकांमुळे, तुमच्या दोषांमुळे जे आहे पेपर फुटला, कॅन्सल झाली. 2-2 वर्षापासून ती मुलं क्लासेस करतायत, पैसा लावला, मेहनत लावली, रात्रंदिवस जागून काढलेत, आणि ती परीक्षा कॅन्सल झाली. त्यांची मेहनत पूर्ण पाण्यात गेली, त्यांचा पैसा पूर्ण पाण्यात गेला. त्यांना फक्त न्याय हवा आहे. सो सरकार ऐकून घ्यायलाही तयार नाही. कमाल आहे, इतकाही वेळ नाही सरकारकडे. खरं तर भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हणतात. सर्वात जास्त तरुण लोक ही भारतात आहे, आणि त्याच तरुण लोकांशी हे सरकार पंगा घेत आहे. म्हणजे बघा तुम्ही, यांना आपण मुलांना म्हणजे बऱ्याचदा येतो, मुलांना जास्त मारायचं नाही आहे. मुलांना जास्त मारलं की ते आणखी उद्धट बनतात, किंवा काय म्हणतो ना ते, म्हणजे माराचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. तुम्ही जर आजच्या तरुणाईंना असं ट्रीट कराल आणि पुढे ती उद्धट बनतील, किंवा पुढे ते आणखी मुजोर बनतील. सो असे तरुण तुम्हाला देशाला द्यायचे आहेत का, किंवा देशासाठी घडवायचे आहेत का? खरंच कळत नाही सरकारचं काय चाललेलं आहे. मी कोणी एका व्यक्तीला किंवा एका सरकारला दोष द्यायला इथं बसलेलीच नाही. काही कळतच नाही मुळात राजकारणातलं, म्हणून कधी तुम्ही ऐकलंही नसेल माझ्या तोंडातून. कधी मी काही बोलत नाही, कधी कुठे म्हणजे कोणत्या विषयावर स्वतःचं मत मांडत नाही. पण आज खरंच मांडावं असं वाटतंय का, कारण आज जो आहे प्रश्न आपल्या मुलांचा आहे. आणि विचार करा, ज्या पोलिसांनी मुलांवर लाठीचार्ज केला, ते पोलिसांच्या तोंडून मी असं ऐकलंय की आमचं कर्तव्य होतं, आम्हाला ऑर्डर मिळाली होती. पण त्या पोलिसासमोर तेव्हा स्वतःचा मुलगा असता तर त्यांनी स्वतःच्या मुलाचा विचार केला असता की कर्तव्याचा विचार केला असता. खरंच म्हणजे
एक आई म्हणून जेव्हा मी ह्या जंतर मंतर तिथले व्हिडिओ बघते ना, तेव्हा मन इतकं अस्वस्थ होतं. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा थकवा, त्यांच्या जखमा, त्यांच्या आशा, हे सगळं खरंच मन पाहून असं खदखदून येतं आहे. असं वाटते स्वतःही काठ्या घेऊन जाऊन ज्या ज्या पोलिसांनी मुलांना मारलं ते सर्वांना बदलून यावं. म्हणजे एक आई, आता अशा कितीतरी आया आहेत, त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवलं आहे या आशेवर की ते काहीतरी बनून येतील, स्वतः घडतील, देश घडवतील. आज त्या आयांना स्वतःचे मुलं असे व्हिडिओमध्ये किंवा टी व्हीवर बघायला मिळत आहेत. काय 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 कोणत्या सिच्युएशनमधून जात असतील त्या. म्हणजे मला तरी इतकं वाटतं की हे इतकं चिघडलंच नसतं. जर जाऊन तिथे चर्चा केली असती, मुलांसोबत बोलले असते, तर ही परिस्थिती आता म्हणजे क्रिएट झालीच नसती. मुलं काय मागतायत स्वतःच्या भविष्यासाठी, एक त्यांना फक्त हमी हवी आहे, एक विश्वास हवा आहे, तेही हे सरकार देऊ शकत नसेल तर खरंच काय कामाचं असं सरकार, आणि काय घडवतील हे देश. हा मुद्दा फक्त आंदोलनाचा नाही, मुलांच्या भविष्याचा आहे, देशाचा भविष्याचा आहे. सो मला तरी वाटतं सर्वांनी या विद्यार्थी आंदोलनाला सपोर्ट हा करायलाच पाहिजे. आज आपण घरी आहोत, आपली मुलं शाळेत आहेत, छोटी आहेत, पण उद्या आपलेही मुलं या स्टेजवर असणार आहेत. हे आपण लक्षात घेऊन जे आहे आपण या आंदोलनाला खरंच जे आहे पाठिंबा द्यायलाच पाहिजे, प्रत्येकाने द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि लोकशाहीची खरी ताकद ही संवादात आहे, दडपशाहीत नाही. आणि सरकार म्हणजे दडपून किती लोकांचा आवाज दडपतील ना. पूर्ण तरुणाई तिथे एकत्र झालेली आहे. आणि खरंच म्हणजे पुन्हा एकदा म्हणते, सॅल्यूट अशा मुलांना ज्यांना आपण बंडखोर, ज्यांना आपण नासमज किंवा अतिचंचल वगैरे बोलतो. आज किती चांगल्या प्रकारे तिथे ते आंदोलन हाताळत आहेत आणि किती क्रिएटिव्हली, म्हणजे काही रील्स बघून तर असं खदखदून हसायला येतं. खरंच खूप छान. जितकं कौतुक करावं या मुलांचं तितकं आहे, पण एक आई म्हणून काळजीही वाटते. सो सर्व मुलांना एकच विनंती, बाबांनो स्वतःची काळजी घ्या, कारण तुमचे आईवडील घरी तुमची वाट बघतायत. बरं चला, माहीत नाही माझा आवाज किती लोकांपर्यंत पोहोचेल, पण माझ्या मनात होतं ते मला बोलायचं होतं म्हणून मी बोलून गेले. चला आपल्या डेलीच्या रुटीनला आता सुरुवात करते. सर्व घर तसं तर माझं अगदी स्वच्छ नीटनेटकं झालं आहे, पण दरवाजे तेवढे बाकी होते. पण एकही काम बाकी असलं ना की एक चालू राहतं मनात की अरे काहीतरी राहिलंच. म्हणून आज म्हटलं हे एकदाचे दरवाजे पुसून घेते, म्हणजे मला माझ्या मनाला सांगता येईल, नाही स्नेहा आता तुझी सर्व कामं आटोपलेली आहेत. आणि म्हणजे एखादी गोष्ट जरी म्हणजे सर्व घर क्लीन आहे आणि तेवढे दरवाजे क्लीन नाहीत किंवा विंडो क्लीन नाहीत ना, तरीसुद्धा लक्षात येतं आपल्याही आणि समोरच्याच्याही. आणि तसं तर दरवाजे नेहमी क्लीन असले पाहिजे, कारण लक्ष्मीची एंट्री होते तिथनं आपल्या घरात. येणारे जाणारे तिथनंच येतात. पहिली छाप, पहिला नजर जी आहे ती आपल्या दरवाज्यांवर पडत असते. सो म्हणून माझा प्रयत्न असतो दरवाजे नेहमी क्लीन असायला हवे. आता इथे जे दिसतंय ना, हे पिऊने केलेले पराक्रम आहेत. प्रत्येक दरवाजाला त्याने स्टिकर लावून ठेवलेले आहेत. ते क्लीन करता माझ्या नाकेनऊ आली. पण हां, हे एक काम झालं आणि एक वेगळाच आनंद मला मिळाला आणि घरही पहिल्यापेक्षा आणखी फ्रेश वाटत होतं. जसं घर क्लीन झालं पण तरी फक्त दरवाजे राहिले, म्हणून माझं मन त्यात अडकून होतं की आपलं एक काम राहिलं. तसंच गार्डनचंही होतं. गार्डन पूर्णतः क्लीन झालं. हळूहळू जे आहे गार्डनची काही ना काही कामं माझी चाललेलीच जरी असली तरी हा फाउंटेन खूप दिवस झाले बंद होता. आणि या फाउंटेनचं म्हणजे आता आम्हाला सवय झालेली. इतका मस्त खुळखुळ असा आवाज येतो सतत पाणी वाहतानाचा, म्हणजे एक वेगळंच जसं जंगलात असते बघा ओढे वाहतात, पाहायला किती छान वाटतं. अगदी तसं दिसतं हे, खूप सुंदर दिसतं. आणि आम्हाला सवय असल्यामुळे कसं काहीतरी बाकी आहे असंच जे आहे आमचं चाललेलं असतं. इवन मी आरोहीच्या पप्पांनाही म्हटलं बघा ना गार्डन किती छान दिसतंय. सो त्यांचंही तेच होतं, अरे काहीतरी कमी आहे. त्यांच्या लक्षात नाही आलं की फाउंटेन खूप दिवस झाले सुरूच नाही आहे म्हणून. सो फायनली आज म्हटलं चला फाउंटेन आधी सेट करूयात. आणि तसं होतं. उन्हाळ्यात काय झालं, आम्ही बाहेरगावी गेलो होतो ना, आणि त्यात यावेळेस उन्हाळा जरा जास्त होता सो 7-8 फिश होत्या, पण त्यांना ना ते सहन झालं नाही बहुतेक उन्हाळा यावर्षीचा. सो त्या एक करत आपोआप गेल्यात. माहीत नाही कशा, कारण आता दरवर्षी म्हणजे वर्षातून 2-3दा आम्ही बाहेर जातो, 2-2, 3-3 दिवसांसाठी जातो आणि त्यांना अन्न पाहिजे तेवढं आम्ही टाकून जातो. सो त्या कधीच जात नाहीत. पण यावर्षी माहीत नाही का ते त्यांना सर्व व्यवस्थित दिलं तरीसुद्धा त्या गेल्यात. सो त्यामुळे ना हा फाउंटेन सेट करण्यात मला इंटरेस्ट येतच नव्हता.
पण फायनली आज म्हटलं जाऊ देत, जरा सेट करूयात. आणि एक प्रश्न क्लिनिंगचाही होता. काय होतं, हा फाउंटेन खाली होता बघा फ्लोअरवर, तेव्हा मला व्यवस्थित क्लिनिंग करता येत नव्हती, म्हणून आज जरा जुगाड केला. फाउंटेनच्या खाली मी इथे अळणी लावली माठाची, आणि त्यामुळे आता म्हणजे फाउंटेनही सेट झाला आणि जो क्लिनिंगचा माझा प्रॉब्लेम यायचा ना, तोही म्हणजे सॉल्व झाला. मी अगदी इझिली याच्या खालनं झाडूही शकते आणि अशा प्रकारे जे आहे पुसूही शकते. सो चला, हेही एक महत्त्वाचं काम होतं आणि किती दिवसाचं चाललेलं. आज सेट करते, उद्या सेट करते, पण फायनली आज जे आहे झालं सेट, आणि त्याचा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावर इथे बघू शकता. आज ना घरातली कामं फार भरभर झाली, कारण क्लिनिंगची जास्तीची कामं नव्हती, फक्त मोजकीच कामं, म्हणजे स्वयंपाक, भांडी, कपडे, पूजा आणि तीच सर्व. तरी क्लिनिंगची म्हटलं तर दरवाजे तेवढे क्लीन केले, पण ते लगेच झाले. सो त्यानंतर आता म्हटलं थोडं गार्डनिंगचं काम करूयात. आता म्हणजे भरपूर प्लांटर जे आहेत माझे रिकामे आहेत. सो हळूहळू जे आहेत माझं प्लांटेशन जे आहे चाललेलं आहे. आता हे जे प्लांटर मी बनवलेलं, यामध्ये मी आधी मनी प्लांट ठेवला होता, पण तो आता मी घरात ठेवला. सो इथे मला काहीतरी आता म्हणजे झाड लावायचं होतं. सो झालं होतं असं की बघा, आता हे साईडला जे प्लांटर दिसते ना, यामध्ये डायरेक्ट माती लावून टाकून त्यामध्ये मी झाड लावलं आहे, पण त्याचे रिझल्ट त्या प्लांटरवर दिसत आहेत. ते प्लांटर ना आता फुटायला लागलं आहे, म्हणजे असे पिंपल आल्यासारखं. त्याचाही कुठे कुठे कलर जायला लागला आहे. म्हणून जे आहे मी आता काय केलं, जे नवीन प्लांटर आहे ना, त्यामध्ये डायरेक्ट प्लांट न लावता एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये प्लांट लावला आणि ते त्यामध्ये ठेवलं. कारण इतकी मेहनत लागते ना हे प्लांटर बनवायला वगैरे, की त्यामुळे ना म्हणजे थोडंही खराब व्हायला लागलं की मन दुखायला लागतं. आता म्हणजे प्लांटर कोणतंही असो, हळूहळू ते खराब होतात, पण तरी काळजी घेणं म्हणजे जितकी घेऊ शकतो तितकं घ्यायचं, जे आहे माझा प्रयत्न असतो. चला झालं, आता मला इथे एक प्लांट लावायचं होतं, ते लावून झालं. प्लांटर मस्त स्वच्छ करून घेतलेत आणि इतके सुंदर दिसत आहेत ना हे प्लांटर. म्हणजे माझ्या गार्डनची शान आहेत म्हटलं तरी चालेल. आणि दरवर्षी एक एकच जे आहे हे प्लांटर मी बनवत असते, जसे मडकी माझ्याकडे येतात ना तसे तसे. बरं बघा, हे प्लांटर बघा असं खराब व्हायला लागलं आहे, आता कलरही सोडतो आहे आणि चेहराही असा फुटल्यासारखा दिसतो आहे. सो या 2 प्लांटरपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणतं आवडलं ते मला कमेंट करून सांगा. आणि हे प्लांटर मी कसे बनवलेत, सो याशी रिलेटेड व्हिडिओ आहे चॅनलवर, सो नक्की चेकआउट करा आणि तेही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची गार्डनिंगची जर्नी जी आहे आणखी सोपी व्हायला मदत होईल. बरं चला, सर्व कामं आटोपता कधी सायंकाळ होते ना खरंच कळत नाही. आता मी आलेली आहे इव्हनिंग वॉकला. जस्ट आता इव्हनिंग वॉक करून आली बघा, आणि अशी हालत झाली ना. 4 दिवस झाले, पूर्ण 4 दिवस होऊन गेले. आजचा 5वा दिवस आहे. आमची लिफ्ट बंद आहे आणि आणखी 3 ते 4 दिवस ती दुरुस्त व्हायला लागणार आहे, असं त्या लोकांनी कळवलं. बस अशी बेकार हाल चाललेत ना आमचे, काय सांगू. कितीही नाही म्हटलं तरी खाली जावंच लागतं. म्हणजे मला तशी काम पडत नाही, पण इव्हनिंग वॉकसाठी तरी जावं लागतं. आणि जायला काही वाटत नाही, पण येता येता बघा असा श्वास चढून येतो. असं कधीच झालं नाही. आता इथे मला येऊन 6 वर्ष होऊन गेलेत, पण असं कधीच झालं नाही. लिफ्ट जरी बंद पडली तर एखाद दिवसासाठी, काही तासासाठीच बंद पडायची. एक कंप्लेंट दिली की लगेच लोक यायचे आणि दुरुस्त करून जायचे. पण आज 4 दिवस कंप्लीट झाले, आमची लिफ्ट बंद आहे. बरं चला, दिवसभराच्या कामानंतर शेवटी वेळ आली माझ्या रात्रीच्या रुटीनची. आज ना स्वयंपाकात मस्त चिवईची भाजी बनवलेली आहे. खरं तर ही भाजी मला ना उन्हाळ्यातच खायला म्हणजे छान लागते, पण होती घरात म्हणून ती बनवली. त्यानंतर आता पोळ्या करते. आज ना टिफिन आहे आणि माझी इतकी घाई गडबड झालेली. फिरून मी वेळेवर आली, पण त्या पायऱ्या चढली, त्यानंतर तुमच्यासोबत बोलली, जरा वेळ गेला आणि घाईघाईत बघा म्हणजे जी कणिक आहे ती इतकी सैलसर मळली की पोळ्याही लाटता येत नव्हत्या. अगदी भारताचे नकाशेच निघत होते आज.
पण मजा येते कधीतरी, असंही माहीत आहे का? बरं चला, माझ्यासाठी दिवस संपण्याआधी किचन स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं. सकाळची सुरुवात जर स्वच्छ किचनने झाली तर संपूर्ण दिवसही छान जातो, असं म्हणजे मला तरी वाटतं. म्हणून झोपण्यापूर्वी किचन नीट आवरून सर्व काही जागेवर ठेवून दिवसाची सांगता करते. बघा ना, आयुष्यात रोज काहीतरी मोठं घडेलच असं नाही, पण अशी छोटी छोटी कामं, घराची काळजी, गार्डनमध्ये घालवलेले काही क्षण, तसाच पण मनाला शांत करणारा दिनक्रम म्हणजे आयुष्य सुंदर बनवतं. बरं चला, माझे असे साधेशेच रिलेटेबल आणि मोटिवेशनल होम ब्लॉग तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा आणि शेअर करा. बाय.